मम्मी अवतार दड नाही कशाला घेते ग. मम्मी तू आज चक्क आल्या आल्या मला पाणी दिलं. असंच करत जा, खूप चांगलं होईल तुझं. चालेल. तू आता खाली बेडवर कपडे टाकायचे सोडून दिले, खाली कपडे टाकायला लागली का? आता का ठेवते सुकलीत का? पण जरा ओरली असले मम्मी लगेच वास येतो त्याचा. पूर्ण कपडे. मी आताच ऑफिस वरून आले, खूप कंटाळा आला खूप. हा माझे खूप कंटाळा आलाय. आता मला ऋतूकडे जायचंय का तर ऋतूच्या मम्मीने माझे ते कपडे फिटिंग केलेत की नाही माहिती. मम्मी त्यांच्या बॉटल पण द्यायच्यात ना ग. हा नाही नाही दो. मग तू का नाही देत ग मम्मी? अरे मी विसरते ग बाई द्यायचीच. असं कसं तू विसरू शकते? कसं काय विसरू शकते तू? खूप कंटाळा आलाय. माझा आजचा टॉप कसा सगळ्यांना आवडला. मम्मी कसं आहे ग? चांगला दिसतंय ना? मला पण आवडलं. ब्लॉग शॉर्ट पर्यंत नक्की पहा. ओके. तू किती वेळा गावाला जायचं सांगून ठेव मला. काय माहिती पण आता तर चालले. मम्मी तुला माहिती का माझ्या ऑफिस मधले लोक मला काय बोलतात, तुझे मम्मी पप्पा मुंबईला राहतातच कशाला सारखे गावाला जातात. शपथ मम्मी शपथ मला म्हणतात अगं ते असतात कधी ग, जेव्हा बघावं तेव्हा तू बोलते नाहीतच नाहीतच नाहीतच. त्यांना सांगूच नको ना. पण आता डबा कोणी बनवला जेवताना तर विषय होतो ना. मग आता तू अजून किती वेळा जायचंय तुला? आता जाशील, मग आली म्हणशील रक्षाबंधन आलं, मग म्हणशील दिवाळी आली. दिवाळीतच आवाज काय करते तिकडे जाऊन तू? मदत तर काहीच करत नाही. करते का मदत? आणि तुला मला फोन करून सांगावं लागतं का इशू मी हे काम केलं म्हणजे बघ मला तुझ्या एवढा पण विश्वास नाही का तू तिथं काम करते. तुला सांगावं लागतं आज मी हे केलं आज मी ते केलं. काहीच काम करत नाही. तिची मम्मी सगळं काम करते बिचारे ग, ह्या रूम मधून त्या रूम मध्ये. धड तिला कोणाचं काय केलेलं पटत आहे. तिच्या मम्मीला पटत पण नाही काहीच पटत नाही. बरं तिला हॉटेलमध्ये न्यायचं म्हणलं ना तरी ती येत नाही. त्याच्यामुळे आता मी तर विचारणं सोडून दिले. चल म्हटलं का यायचं. आमची आजी बरी होती, चल मला ना लगेच चालायची. सगळ्यांच्या आधी आमची आजी पहिले. मग तुला आठवते का आपण त्या एकविरा डाव्या आजीला घेऊन देतो बाई. आजीच्या वेटरला एक रोटी आणि एक रोटी अजून एक रोटी असे करायचे. हसायलाच येते आजीचे व्हिडिओ पाहिले. हा एक रोटी आण अशी म्हणते ती. चांगली होती. तुम्ही सगळ्यांनी पाहिली ना व्हिडिओ. आजी बरी होती आमची आजी. तशी तिची मम्मी नाहीये. हे नाही खायचं ते नाही खायचं हेच खायचं तेच खायचं तिचं हेच चालू राहतं. काही नाही. मी ड्रेसिंग टेबलच्या इथे बसले आणि खात बसले. ड्रेस चेंज केला बाई. हे बघा हे कसं आहे. मम्मी तू का गई काढलेली ही सीडी? मला खूप कसं जरी झालं ना म्हणून मी खायला लागले. आणि ही सीडी मला बिलकुल आवडत नाही, सारखी मध्ये मध्ये येते. ऋतूच्या त्यांच्या घरी जायचे पण अचानक मला खूप ऍसिडिटी झाल्यासारखं झालं कारण मी काहीच खाल्लं नाही ना. रोज मला खायची सवय म्हणून. मम्मी ह्या बॉटल कशात घेऊन जाऊ? कुठे पिशवी आहे? काय केलंय दे भारी वासाला. ह्या काकींच्याच बॉटल्स आहेत. मम्मीने कुठेतरी आयुर्वेदिकाच्याकडे गेली होती तेव्हा काकींसाठी घेऊन आली. आता काकींना घेऊन चालले हे मी. आणि तिकडे ऑलरेडी एक पिशवी आहे माझी कपड्यांची. त्याच्यात 2 ड्रेस आहेत पण आहेत. सो आता मी जाते वरती म्हणजे काकींकडे. मी बघा नंतर लावणार आहे तू. काय कालवण केलंय बघू. अगं बाई काय ते पिशवी घट्ट केलं का ग मम्मी? तुमच्याकडे वांग्याचं कालवण कोणत्या कलरचं असतं मला सांगा कमेंट बॉक्स मध्ये. आमच्याकडे असं ग्रीन ग्रीन आहे. आता याला जशी जशी उकळी येईल तसं तसं हे ग्रीन ग्रीन होईल. मम्मी मग भात गरम गरमच लाव. हा हे बघा मी देवपूजा केली होती पण अगरबत्ती नाही ग. हे धूप जळलंच नाही. हे बघा ना धूप जळलंच नाही. मम्मी धूप जळालंच नाही ग. धूप जळालंच नाही. काय माहिती नाही जळलं अर्धच आहे.
अजून तिची देवपूजा बाकी आहे. ओके, आता मी निघते. काय घातलं मी घरात हेच करत असते. काय घातले आज, काय घातले उद्या, काय घातले हे बघा. अरे बापरे, इथे 500 रुपये आहेत. मला आता आठवलं. ठेवून जाते आता हे. मस्त आहे हा, म्हणजे असं ना, असं लाईट वेट आहे आणि कॉटन आहे, त्याच्यामुळे घरात घालायला बरं वाटतं. बघा, अरे तुझ्या घरच्या पायऱ्या चढता चढता जीव जातो बाबा. का कंटाळा आला ना, त्याच्यात यांचा हा टेरेस फ्लॅट आहे. खूप कंटाळा आला मला, पायऱ्या चढून चढूनच कंटाळा आलाय. बेल पण वाजली की नाही काय माहिती. पण याच्या टेरेसवर खूप भारी हवा येते आणि एकदम टेरेस फ्लॅट आहे ना, बाजूला झाली बघा, हे त्यांचं घर आणि हा टेरेस. विचार करा मग. बेल नाही वाजली, दम लागले. यांच्या घरी आल्यावर पाणीच पिऊ वाटतं डायरेक्ट माणसाला. का बरं खोला तरी. सोनू, तुझी मैत्रीण आली. इशू, आता काय घेऊन आली काळ्या पिशवी, तिला विचार अगोदर. काकी मंदिर आलं. हा? ऐ, किती सुंदर आहे. अजून लाइटिंग वगैरे आता उद्या लागल. पण खूपच सुंदर आहे. आता हे याच्या आत ठेवायचं का? याच्या आतमध्ये ठेवायचं. इथं खाली पिढं आणलंय, आतमध्ये पिढं ठेवलंय. बापरे, पण काकी, आता मी काय बनवलंय? काकी खूपच सुंदर आहे. माझे जण अजून पण लय घरात पसर आहे आता, ते सगळं काढलं. खूपच सुंदर आहे. काय ते थालीपीठ खाते का भोपळ्याचे? नाही, काही नाही. काय? व्हिडिओ चालू आहे. आवाज येत नाही ना? मला आवडतात. नाही, आवाज आमच्या mute रूममध्ये बेड करायचा. बनवला, बघितलं का आम्ही? बेड बघ जाऊ बघू. लय पसर आहे हा. ठीक आहे ना. जा बरं. नको व्हिडिओत नको घेऊ, व्हिडिओत नको घेऊ. हे व्हिडिओत नको घेऊ तू. खूप पसर आहे, खूप पसर आहे इशू. याचं काय ऐकू नको. पण किती सुंदर आहे. कलर कसा आहे जाऊ दे. सुंदर आहे यार. एवढी घे. अजून गादी बनवायची आहे. गाडी बनवायची, आज फिट केलं त्यानं. परत येईल ना मी. हे घेऊ. किती सुंदर आहे यार. किती मोठे आहे. कोणासाठी? तुझ्यासाठी? आता उद्या देव मंदिर आहे ना. मला मंदिर खूप आवडलं. खूप पसर आहे, मस्त आहे ना. इशू, खूप. आता तुम्हाला सेटअपला टाइम जाईल ना. उद्या करायचं सेटअप. उद्या लगेच. पण खूप सुंदर आहे मंदिर. खूपच सुंदर आहे रे. कोणाची चॉईस आहे? हे बनवून घेतलंय विकी? आमच्या सगळ्या वस्तू बनवून असतात आम्ही रेडीमेड नाही. आमच्या कसं वाटतं? भारी आहे ना. जस्ट सेम. अरे दोघे मैत्रिणी आहेत विकी, तू विसरतोय का? सुंदरच आहे यार. लय म्हणजे लय आवडलं मला. हे बघ, तू मम्मी पाहिजे, मम्मी आदर देणार आहे. मम्मी ऑर्डर देणार आहे आता. सॉरी हा. हे बघ, ड्रावर बघ तू. आता याच्यात ग्रंथ, देवाचं सामान ठेवायला आहे ना? ग्रंथ वगैरे. हे बघ, अगं नवरात्रामध्ये पूजा केली ना, त्याच्यावरच घटबीट इथेच बसवायचे ना. काय करायचं करा तुम्ही आता. एक्स्ट्रीम सुंदर, मला खूप आवडलं. हे कोणतं लाकूड आहे? हे सागाचं नाहीये ना? का साग आहे? सागच. सागच आहे. पैसे काय कमी दिले? हे बघ, दोन आहे. हे पिढी. सगळं याचं बनवतो काय, नंतर परत खराब होतं ना, नाहीतर सारखं सारखं नाही बनवत. पण लेट पण म्हणजे ते पण खूप भारी, मला लय आवडलं. हे बघ, आता इथं बघ किती जागा बॅलन्स आहे. याला पण रॉवर आहे ना? याला बी आहे. हे एक आहे, त्याच्यानंतर हे आहे. इथं बी एवढं सामान. बेसिक ठेवायचं ज्याच्या जसं हा. गंधगुळी, अगरबत्ती, काय माचीस बिचीस याचे आहे ना. हे पायऱ्या जरा मोठं काम माहिती का, कारण देवाला वस्तू ठेवायच्या नसत्या, छोटा असलं का आपण दरवर ठेवतो. ठेवतो. किती नाही म्हणलं तरी ठेवतो आपला हात. पण हे ठेवून पण इथं जागा उरल ना तिथं बाजूला. नाही, आता इकडं मंदिर राहिलं हा. ना, नवरात्रामध्ये इथं देवी बसल, घट बसल, एक कॉर्नरला सगळं काही इथंच होणार. एकदम टाकाटक. दुसरा कुठला फोटो आहे मोठा जसं तुकाराम हा, महाराजांचा. वा, आपल्या महाराज असणारच ना. माळकरी. पांडुरंगाचे आई बाप येते. इथे राहतात विठ्ठल रुक्मिणी तुकाराम महाराज आणि त्यांची मूर्ती पण सुंदर दिसल. फोटो आणलेला आहे. फोटो अच्छा. आता उद्या बघू, ब्राह्मणाला बोलू, पूजा करून घेऊ. मंदिर घरात आलंय ना, बघू काहीतरी. सुंदर आहे, पण खूप खूप सुंदर आहे. मी असताना पूजा कर. हा ठीक आहे, तू येतो पर्यंत. उद्या नाही तर परवा करू. एक्स्ट्रीम आवडलं मला. बस हॅलो, भात केलाय का? पप्पांना रांगेत बाबा, पप्पा म्हणे का पंखा चालू कर. नाश्त्याचा आयटम कुठं संध्याकाळी बनवतात. पप्पांचं कसं आहे? हे बनव. काय
ते तिकडे अगं ते तिकडे वेगळाच कपडा आहे. कपडा पण तुझी घाबरली तिला वाटलं काय झालं देऊ का कॉम्प्युटर? घे ना. या घ्या ना तुम्ही खाते. पापा पप्पा नाही आले अजून, आज आणि उशीर मम्मी? झाला पप्पाला. मम्मी गेली गावाला नाही मम्मी इथंच आहे अजून. उद्या जाणार आहे आज आज जाणार आहे. एसटीत का हम्म. 12 वाजता बाई रात्रभर जागायला मग तिला काय नाही, तिला लागत झोप. ही काकी कुठे झोपू तिला काय गेलं तिला काहीच घेणं देणं नाही जाऊन करायचं. नाही ते काय झोपून घेते ती काकी असलं गाडी खड्ड्यात नाही जाऊ शकत. नाही जाऊ शकत गीता आहे ती मग गीता म्हणजे काय साधी गोष्ट चांगलं आहे मग. टेस्टी पण तिकडे काय माहिती, मी तर अजून खाल्लं. इतकं गरम आहे की मी हॉलमध्ये आली. एवढं पण गरम नाही. ज्ञानोबा आहे तो मला लागतं तुला माहिती नाही. पांडुरंगा, थांबत नाही बघ. परमेश्वरा माय बापा पंढरीनाथ माहित नाही तुला ठीक काय थोडं पण भोपळ्याची झाली तुझी. मी पहिल्यांदा खाल्ली बपड्याची, चांगलं कधीच नाही खात मी. खाल्लं चांगलं. तिखट कमी आहे थोडं. मस्त आहे. ठेवते गरम चटका लागतो ना. अजून खाशील का थालीपीठ? भाकरी. खाशील ना? एकदम जबरदस्त अजून खायला नसतं. खाल्लं थालीपीठ खाल्लं. नाही का, हे पाटका नाही, पाच जड भटकं आहे. बसायचं. ती गाडी आली ना मग अशी बोलायच्या काकी नादात मला खूप आवडलं, खूप. अगं माझी म्हणजे कलर माझा चॉईस. मला मम्मी म्हणली काकीचं मंदिर आहे, मला ना असं छोटं भेट. अगं इथं तर गणपती पण बसू शकतो. एवढं हे मोठं. खालच्या काकीपेक्षा मोठे आहे. हा त्यांचं पण मोठे आहे. म्हणजे देवाला कसं जाऊ. खूप सुंदर. मला सगळ्यात जास्त हे आवडलं हे. खूप. आणि माहितीये ते इकडून अशी देवाच्या मूर्ती लावत होते. म्हणलं नाही नाही बरं. कुठं नाही लावायचं, मला मोरपंख लावून दे. खूप सुंदर आहे. आणि माहिती 2 पाठ पण बनवून दिले. मी असं इंस्टाग्रामवर सेम देवारा पाहिलेला, सेम. तर थोडा छोटा राहतो. आम्ही का रुंद घेतला, थोडा जास्तच मोठा झाला. खरं का बरं माहिती का, आम्हाला घट पण बसवायला खूप सुंदर आहे. आणि उंच आहे ना, म्हणून पाठ 2 बनवून दिले त्यांनी बसायला. एक्स्ट्रीम भारी आहे. आता फोटो काढून मी पप्पाला दाखवेन. लय आवडलं मला. बाई त्यांना वर आणायला किती त्यांचा जीव गेला. आणि हे पण बनवून दिलं वर घट बसवायला. अजून असं मध्ये ठेवायला या बाजू देवाला ठेवल्यानंतर एवढी जागा होती. पण हे काढू शकतो ना आपण. हा हे असं काढायचं, उचलायचंच आहे. अच्छा, ते शिड्या मला पटल्या नाही, तो नवीन बनवून देणार. मग कशा पाहिजे तुम्हाला? अशाच पाहिजे पण ह्या उंचीला कमी झाल्या. मी त्याला बोलले मला आता नाही. टाक ठेवतो ना आपण हा हा हा. आपल्या टाकची उंची जास्त असते म्हणजे ही पाहिजे अशी एवढी पाहिजे 1 इंच अजून उंच पाहिजे अच्छा. एक सवय. त्यांनी दीडच केली ना. त्याला म्हणलं भाई ऐसा बादशाह बना है लेकिन वो थोड़ा सा प्रॉब्लम. तो बोला बाद में बना के. म्हणलं नाही मैं तब तक भगवान भी नहीं रखूंगी, आप जब बना के दोगे तब. लय पैसे गेले? नाही, म्हणजे मग बनवून दिलं लगेच. लय पैसे गेले? सगळं याची 1,10,000 गेली. बेड हे सगळं पुन्हा आहे बघ गरीब. हे बाई याला श्रीमंत गरीब म्हणतात. आहे ना याला अजून पॉलिश करायची, आता हे याला सगळं polish काढायचं बाहेर. करायची, बेड सगळं आहे कुठेतरी माहिती अजून. काय म्हणते याला म्हणते गरीबाला आम्ही श्रीमंत. नाही सांगू शकत. हा, मी म्हणले की याला श्रीमंत, याला गरीब श्रीमंत म्हणतात. गरीब की आम्ही नाही. किंवा आम्ही रातच्या म्हणून राहिल्या. काय माहिती? ते करायचं आपलं स्टेप बाय स्टेप धीरे धीरे होतो. नाही पण खूप सुंदर आहे. मला खूप आवडलं होतं. खूप म्हणजे त्याला लिमिटच नाही उरली. मला इतकं आवडलं. त्यात कसं आहे हे पण आहे. आणि तुमच्या काय म्हणणं आता एवढं- त्यांचा हॉल थोडा रुंद आहे हा, लांबीला आपला जास्त आहे त्यांच्या लांबीला थोडा कमी. लांबीला कमी आहे. आमचं आहे ना, कधी पण थोडासा. ते टॉवर मधले घर छोटे असतात पण चौकोनी असतात. रूम कधी पण चौकोनी असतात. पण आता ही कशी जास्त लहान पण मग आपली मागची रूम कशी चौकोनी बघा. थोडी तिथे आम्ही किती सामान मावतो. अगं रुंद असली एक फरची असते पाहिजे का? बाहेर गेला असं म्हणजे जरा अजून शो आला. ए मम्मी तिला थालीपीठ दे नाही गाय पुढे तिकडे तिकडे इकडे अलीकडे घ्यायची काय ते डोकंच काम करीत नाही. उलट हे मी म्हणतो अजून थोडं क्लोज असतं ना मागं आहे ना. आता आहे ना, असं जसं तसं ते आता काय होणार नाही हा मी बोलले माझी जर एक फरची रुंद असता तर हे अजून चालेल. मागे गेला. कोणता अँगल आहे? हे मी बोलले. माझा कोणता अँगल आहे? तुम्ही कुठेच नाही शिकले. आई ग काकी जा टाकलं. सॉरी मी नाही पाहिलं ताई. मग मी टाकते व्हिडिओ. भात हवा ए, आपण ते जेवायला बसतो. भात बनवलं. आपण जेवायला चांगलं बसतो करा भात. अरे, खूप टेस्टी. आपण जेवायला बसतो Timepass. पत्तर वळीत असं ते भात तसं आता गोल करतो नंतर कोणतरी डाळ बाजूला टाकतात. हळद म्हणतात त्याला. तुझ्या पद्धतीचे काय होतं? गोड चव गेली. गोड खाऊन चव झाली माहिती आहे. हे बघा फ्रेंड्स, एवढी भांडी घासली. ऋतूच्या घरातून आले, एवढी सगळी भांडी घासली, जेवले. माझी मम्मी मस्त बेडवर लोळत पडली आहे. हाय ग, कंटाळा आलाय मला खूप. पप्पा गेलेत वॉकला. आज मी वॉकला न जाता माझे पप्पा वॉकला गेलेत. येस, मी आल्यापासून फेस सुद्धा वॉश नाही केलाय. काकींनी काही कपडे तर ऑर्डर केलेले नव्हते, कारण काकींच्याच घरी ते मंदिर म्हणजे देवारा वगैरे आला होता. तर काकींना तेच दुपारपासून सगळं त्याचं सगळं काम चालू होतं. तर मी म्हटलं ठीक आहे, मला सोमवारच्या आधी द्या. काकी पण मला बोलल्या की मी तुला सोमवारच्या आधी देते म्हणून. म्हणलं ठीक आहे, तसे आता आधीमध्ये घालायला लागत नाहीत ते कपडे. माझ्या होत्या डोळ्याची खूप जळजळ. आता मला पहिले फेस वॉश करायचंय आणि झोपायचंय.
तुम्ही पाहिलं ना पण ऋतूचं त्यांचं मंदिर खूप सुंदर आहे. मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा सगळ्यांनी. ओके. आणि आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. सगळ्यांना बाय बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम्स.